मित्रांनो, पोलीस भरतीला विविध आयोगावरती लक्षात ठेवा प्रश्न विचारले जातात. त्यापैकी लक्षात ठेवा महत्वाचा म्हणजे वित्त आयोग. आज आपण पाहणार आहोत वित्त आयोग. लक्षात ठेवा. मग भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार लक्षात ठेवा वित्त आयोगाची स्थापना केली जाते? तर भारतीय राज्यघटनेचं कलम 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते. वित्त आयोग किती वर्षासाठी स्थापन केला जातो? तर लक्षात ठेवा त्याचा कालावधी 5 वर्षासाठी स्थापन केला जातो. यामधील सदस्य संख्या जी आहे ना लक्षात ठेवा, एक अध्यक्ष असतो आणि इतर जे असतात लक्षात ठेवा 4 सदस्य असतात त्या ठिकाणी. म्हणजे टोटल किती झाले? 5 जण असतात. राज्य वित्त आयोग लक्षात ठेवा स्थापना केला जातो. मग राज्य वित्त आयोग कोणत्या कलमानुसार स्थापन केला जातो? तर कलम लक्षात ठेवायचं 243(1). कलम 243(1) नुसार लक्षात ठेवा राज्य वित्त आयोग स्थापन केला जातो. मग ह्या वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष लक्षात ठेवायचं के.सी. नियोगी होते. जो नियोगी होते. जो पहिला लक्षात ठेवा वित्त आयोग स्थापन झाला तो 1951 ला झालता आणि त्याचा कालावधी जो होता तो 1952 ते 1957 लक्षात ठेवा. दुसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर दुसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष के. संथानम होते. ज्याचा दुसऱ्या वित्त आयोगाचा कालावधी जो होता तो 1957 ते 1962. 15वे लक्षात ठेवा अध्यक्ष कोण होते वित्त आयोगाचे? तर 15वे वित्त आयोगाचे अध्यक्ष होते एन.के. सिंह. जो आयोग लक्षात ठेवा 2017 ला काय झाला त्या ठिकाणी स्थापन झाला होता, ज्याचा कालावधी 2020 ते 2025. 16वे लक्षात ठेवा अध्यक्ष आहेत अरविंद पनघडिया. अरविंद पनघडिया लक्षात ठेवायचं. जो 16वा जो लक्षात ठेवा वित्त आयोग होता तो 2024 ला स्थापन झाला आणि हे लक्षात ठेवा 16वे जे अध्यक्ष आहेत त्यांचा कालावधी असणार आहे 2026 ते 2031. मित्रांनो, माहिती जर आवडली असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त पोलीस भरती आणि इतर भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत लक्षात ठेवा माहिती पोहोचवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मित्रांनो शेअर करा. धन्यवाद.